मित्रांनो तर हा सकाळपासूनचा चौथा पंप आहे आणि चौथा पंप पण बंद आहे. मित्रांनो तर इथे एक खबर लागली की एका पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे. तर चला मित्रांनो तर आलोय. हाय पेट्रोल आहे. वा 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 वा. मित्रांनो तर पाणी संपलंय, लय ताण लागली भयंकर. मित्रांनो तो उन्हाचं पोचलंय सालंगपूरला. मारुती धाम प्रवेश धाम स्वागतम श्री कष्ट भजन देव हनुमानजी सालंगपूर धाम. तिथे इकडं पाहू शकताय हनुमान मंदिर म्हणून आहे. हे गुजरातीमध्ये लिहिलं आहे त्यामुळे आपल्याला काही समजा नाही. मित्रांनो तर मंदिराच्या आत आलोय तर अशी गर्दी आहे. मित्रांनो तर मंदिराच्या पाठीमागं आलोय आणि मंदिराच्या पाठीमागं पाहू शकता ही भव्य अशी मूर्ती हनुमानजीची आणि ती ब्रॉन्झ या धातूची. दादाची स्वप्नील भाऊची स्टोरी बघितली पहिला, तर स्टोरी बघून कळलं आम्हाला की म्हटलं सारंगपूरमध्ये आहे. आम्ही अहमदाबादमध्ये होतो, काही कामानिमित्त आलो होतो. म्हटलं चला गाडी काढा, स्वप्नील भाऊला गाठू जरा. बरे हे आहे स्वामी नारायण मंदिर इथलं. मित्रांनो तर मंदिराची मोठी गोशाळा पण आहे. ही पाहू शकताय ही पूर्ण गोशाळा आहे अख्खी. पाहू शकताय अशा प्रकारे नुसते मशीद. मित्रांनो तर सालंगपूरमध्येच हनुमान मंदिर आहे ना, त्याच्या इथंच बेसमेंटमध्ये फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. तर मंदिर पण बघा काय टॉप क्लास दिसते. आता एक नंबर, सगळाच परिसर एक नंबर दिसतोय. मित्रांनो तर फायनली आता रात्रीच्या 1 वाजता प्रवासाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो तुम्ही मागं पाहिलंच की आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपल्याला ह्या पेट्रोल पंपवाल्याने हुसकून दिलं. तर आता सगळं पॉझिटिव्हलीच घ्यायला लागेल, त्याच्याशिवाय काय उपयोग नाही, नाराज होऊन काही उपयोग नाही आहे मित्रांनो. तर प्रवासाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो माझा अवतार पाहिला ना तर मी नव्हे रायडिंग जॅकेट घातलंय, शर्ट घातलाय आणि ही आपली ही घातली शॉर्ट पॅन्ट घातली, ते बिना पॅन्टीचंच रायडिंग गिअर घातले तर बूट घातलेत. कसं दिसतंय एकदम विचित्र दिसत असेल. तर आपल्याला कोण थांबायला मदत करतंय का नाही काय माहिती. आता पेट्रोल पण एवढं नाही आहे की रात्रभर चालत राहिला आणि रात्रभर मला चालायची सवय पण नाही आहे. तर बघूया आपण कुठं तरी जाऊन थांबूया, कुणाला तरी विचारूया. पुढं पेट्रोल पंप आहे एक 10 किलोमीटर नंतर ना, तिथं विचारूया राहायची सोय होती का नाही. तर चला जाऊया. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चला बाय बाय. फायनली रात्रीच्या किती वाजल्यात आलं. तर मित्रांनो रात्रीच्या 1 वाजता प्रवासाला सुरुवात केली. ह्योच तो पेट्रोल पंप होता. माझ्या कायम लक्षात राहिला आपण त्यातला ते बाबा असं काय बाबा गाडी द्यायची नाही द्यायची माझी इच्छा. तर माझ्या गाडी स्वतःची गाडीचं त्याला काळजी बाबा शॉक ऑफ जाईल एवढं वजनाने काय होईल. मी इतक्या लांब प्रवास काय नाही त्याचं नाही काय त्याला, म्हणजे त्यांनी उपकारच केले असं त्याचं म्हणणं होतं की बाबा मी तुम्हाला दिलं म्हणजे लय उपकार केलं. मित्रांनो असे कितीतरी दानशूर भेटतात मला. त्यातले खरं तर त्याचा मालक होता ना, ते पण केलेली होती पण ते चांगलं होतं. तिथे मला एका जणाला म्हणलं की याला सकाळी पेट्रोल टाकून दे. पण चला आता मित्रांनो तर इथं रेल्वे गेट पडलं आलं. आता रेल्वेची वाट पाहायला लागेल. 1.5 किलोमीटर पुढं पेट्रोल पंप आहे, पण तिथं पण आहे का नाही व्यवस्था काय माहिती. मित्रांनो तर फायनली रात्री 1 वाजता रेल्वे क्रॉसिंगला रेल्वे आली. छोटंच होतं इंजिन होतं, नुसतं ट्रायल इंजिन होतं. चला आता 1.5 किलोमीटर राहिलं इथनं. तर 1.5 किलोमीटरमध्ये आपल्याला उचल भाई अजून काही यायचंय. मित्रांनो तर फायनली गेट ओपन झाले ह्याचे आपले रेल्वे फकाट आणि आपण आता चाललोय. इथनं मला पंपाचा बोर्ड दिसतोय पण पंपाच्या सगळ्या लाईट बंद आहे. बघूया काय होतंय आता. तिथं जाऊन रिक्वेस्ट करायला लागेल भाऊ. जागा तर पाहिजे रिक्वेस्ट काय. मला तर वाटतंय जाऊन डायरेक्ट झोपाव. बघू काय म्हणजे ते होईल. जाऊन डायरेक्ट तिथंच असं मुंडी वाकडे करून पडायचं, गाडीवर झोपू असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो तर फायनली 10 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला भारत पेट्रोलियमचा एक पंप भेटला आणि त्या पंपात पण सगळं बंद होतं. तर मी दोरी वळती करून आलो. तर हे भाऊ ते झोपले तर त्यांना उठवलं. तर ते म्हणले झोपा. तर आता तिथं त्या कोपऱ्यावर आपला टेंट लावूया आणि झोपूया. टेंटमध्ये तर लय गरम होईल तरी लावूया, कारण अशी बाज नाही आहे. बाज असती तर मजा आली असती झोपाय. चलो
मित्रांनो, तर रात्रीच्या 1:30 वाजता पुन्हा टेंट लावलाय आता पंपावर, दुसऱ्या पंपावर पुढं जवळपास 10 किलोमीटर आल्यानंतर ना. तर चला झोपूया आता. हवा सुटली, तिथं झेंडे वगैरे हलतात. बघूया आता कसं होतंय. तिथं भाऊ झोपलाय आपला एक. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आहे आपल्या संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 16 आता आपण आहे गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये आपण चाललोय सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने. तर काल ह्या पेट्रोल पंपावर टेंट लावलाय आपण. तुम्ही कालची स्टोरी पाहिलीच असेल मागच्या ब्लॉगमध्ये, की आपण एका पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. तिथनं आपल्याला त्यांनी रात्रीचंच पिऊन आलं होतं, गाडी मागत होतं, त्यामुळं आपण पुढच्या पेट्रोल पंपावर आलो होतो. अशा प्रकारे तर काल रात्री 1:30 वाजता येऊन मी ह्या पेट्रोल पंपावर टेंट लावला. इथं एक भाऊ झोपलेला होता. पार पेट्रोल पंप पॅक केलेत बघा. तिथं तर जे ही लावलंय आपलं गहू करायची मशीन, आणि तिकडं दोऱ्या बांधल्यात. त्या दोऱ्याच्या खालनं मी असं करून असं मुंडकं बिंडकं वाकवून खालनं आलो आणि मग इथं टेंट लावला. तर हे नको म्हणत होता भाऊ, तरी लावला, त्याला रिक्वेस्ट करून इथं टेंट लावला. वारं बिरं चांगलं सुटलं होतं, झोप पण चांगली झाली. फक्त काल चार्जिंगला लावायचं राहिलं. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो. लय अवघड आहेत लोक काय अपेक्षा काय त्यात काय कळत नाही बाबा. तर चला मोबाईल चार्जिंगला लावू आणि टेंट वगैरे आवरून पुढच्या प्रवासाला निघू. लई सुंदर हवा सुटली इथं मित्रांनो. तर फायनली टेंट वगैरे आवळलाय आणि इथं भाऊ आहे आपला ह्यो, आणि चहा वगैरे घेऊन आलाय. तर मी तर चहा पित नाही, पण लईच आग्रह करायला लागला म्हणून घेतलंय चहा. आणि हे आणले आपले काय म्हणतात, शेव आणली. तर ती खा म्हणतोय, तर खातो. इथं चांगलं करतो आणि मग चार्जिंग होतंय. तोपर्यंत चार्जिंग झालं की आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. व्हिडिओ वगैरे पण टाकायचे. आज कुठं तरी आराम करावं मला वाटतंय. आज लई तकलीफ झाली मला, काल रात्री झोपलोच नाही मी. तर चला, अशा प्रकारचा पेट्रोल पंप आहे. तर आता मी गुजरातमध्ये आणि गुजरातमधनं निघत होतो. काल या पेट्रोल पंपावर मुक्काम केला होता आणि इथनं निघतच होतो. तर एवढे सगळे जमले सर. तर ह्यांना खूप भारी वाटलं. मी पॅशन प्रो सारख्या साध्या गाडीवर इतक्या लांब प्रवास करतोय. ये भाई तो मेरे को बोला बुलेट बिलेट ले लो, ये गाड़ी से नहीं घूम सकते. तो अपने पास जो गाड़ी है उससे घूम लेते हैं हम, ऐसा आहे. तर ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर धन्यवाद सर. धन्यवाद. आप क्या बोलोगे, बोलो कुछ तो. हिंदी में बोलो, मारवाड़ी गुजराती में बोलोगे तो भी चलेगा. तुम्हारी यात्रा सफल रहे. ओके, थँक्यू. ओके, चलो मित्रांनो, ह्यांना सगळ्यांना भेटून भारी वाटलं. चला मित्रांनो, तर हा सकाळपासूनचा 4था पंप आहे आणि 4था पंप पण बंद आहे. लईच अवघड पेट्रोलचं झालंय मित्रांनो. तर सकाळी प्रवास चालू केला आणि काही खाल्लं नव्हतं, त्यामुळं नाश्ता करतो. ही भेळ घेतली आता. दुसरं काही इथं दिसेनाच नाश्ता करण्यासारखं. इथं एक पाणीपुरी भेळ असं दिसलं. तेच त्यातलं पाणीपुरी खाण्यापेक्षा म्हणलं भेळ खावं, तर भेळ खातोय आता मित्रांनो. तर इथं एक खबर लागली की एका पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर आलोय. हाय पेट्रोल आहे. वा 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 वा. फुल कर दो भाई. मित्रांनो, तर आज आपण निघालोय सालंगपूर म्हणून आहे. सालंगपूर येथे एक इतकं भारी हनुमान मंदिर आहे ना, तुम्हाला दाखवतो आता. इतकी मोठी मूर्ती आहे हनुमानांची. तर चला जाऊया. इथं आता 44 किलोमीटर राहिले फक्त. मित्रांनो, तर पाणी संपलंय. लई ताण लागली भयंकर. आणि एक तर फिल्टर प्लांट पुढं ह्या साईडला 20 किलोमीटर होता, नाही तर ह्या साईडला 1 किलोमीटर मला म्हणला. मी आता 3 किलोमीटर चालवत आलो. 1 किलोमीटर म्हणलं जावं. तर 3 किलोमीटर आलो तर गाव येईन. होय, आता आलोय 3 किलोमीटर. अजून 1-2 किलोमीटर आलो तर पोचल. पण ते इकडं असं 5-10 किलोमीटर असतं, पण तिकडं 15 किलोमीटर गेलेलं परवडलं असतं. माणसं खरं सांगत नाही रे. मित्रांनो, तर घाम पका कसला घाण यायला लागला बघ. आणि हा चॅनल आहे ना, स्वप्नील देवडेकर के. तर चौथ्यांदा आपल्याला रेल्वे क्रॉसिंग लागली आज दिवसभरात. रेल्वे क्रॉस काय इकडून जायचं आणि परत क्रॉस करायचे असे. चला आपण आता मित्रांनो, तर आपण सहल एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो बराच वेळ. इथनं एक व्हिडिओ आणि 3 फोटो पोस्ट केले फेसबुकला. आणि आपण निघतोय आता पुढच्या प्रवासाला. चला, लय ऊन, भयंकर ऊन. आता 2 वाजले असतील बहुतेक.
2 वाजून गेले, मी 1 वाजता थांबलो होतो. मित्रांनो तो उन्हाचं पोचलोय सालंगपूरला. तर जाऊया का इथं आता आतमध्ये मंदिर आहे, इकडच्या साईडलाच मंदिर दिसतंय मला. कोरड पडली, कोरड पाणी प्यायला लागत. ती काय तिकडे मूर्ती दिसते हनुमानाची, ब्रॉन्झ धातूपासून बनवलेली. पुढे इथे सालंगपूर. मारुती मंदिर इधर से जाएगा ना. तर मित्रांनो अशा प्रकारे एंट्री आहे. श्री मारुती धाम प्रवेश धाम स्वागतम श्री कष्ट भजन देव हनुमानजी सालंगपूर धाम. तर इथे एक फोटो काढूया. पाणी पिऊया पहिले कुठते. मित्रांनो तर चला प्रवेश करो. मैम खाना कितने बजे तक चालू रहता है भंडारा? खाना तो अभी बंद हो गया होगा. बंद हो गया रहेगा. कितने बजे तक था? क्या? कितने बजे तक होता है? ये 7 बजे तक खुला होगा वहाँ पे. ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकताय एकदम सुंदर असं आहे. वाव बघा आता मी ह्याला गाणं टाकतो कसं आहे एंट्री. मित्रांनो तर फायनली आपण सालंगपूर हनुमान मंदिराच्या मेन एंट्रन्समधनं एंट्री करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो मॅपमध्ये मला 2 एंट्री दाखवत होत्या. एक होतं मी आत्ता आलो तिथनं आणि दुसरी होती अजून पलीकडनं म्हणजे दुसऱ्या बाजूनी एंट्री होती. तर दुसऱ्या बाजूनी जी बहुतेक मेन असेल ही आता डायरेक्ट ही कुठं आली माहिती का. इथं भक्ती निवास आहेत ना तिथं आलेली. तुम्ही पाहू शकताय किती मोठं असं भक्ती निवास आहे इथं. आणि मला वाटलं एकदम छोटंसं ठिकाण असेल मंदिर असेल पण हे भक्ती निवास पाहून बघा कसलं वाटतंय. वाव यार किती मोठं आहे. इकडून कुठनं चालू झालंय कुठपर्यंत भक्ती निवास आहे भाऊ. वाव शपथ इतकं मोठं नुसतं भक्ती निवास आहे ते म्हणल्यावर मंदिर तर कसलं जबरदस्त असणार आहे. तर चला मित्रांनो आता पाहूया मंदिर नक्की कसं आहे. तिथनं फोटो काढतो भक्ती निवासाचं. कसली जबरदस्त बिल्डिंग दिसते भाऊ. वाव मित्रांनो ते एवढे मोठे भक्ती निवास पाहूनच मी चक्क झालो नुसतं. हो काय आहे किती गाड्या पार्किंगला लागलेल्या आहेत तिथं. तर मंदिर कुठे मेन बघूया. हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण. मित्रांनो तर सालंगपूरला पोहोचलेलो आहे मित्रांनो. इथं गाडी पार्किंगला लावली. इतकं भव्य मंदिर आहे ना मित्रांनो. अजून तर मी आत गेलेलो नाही आहे पण इथं जे यात्री निवास दिसतंय त्याच्यावरूनच हे खूप भव्य दिसतंय. कितीतरी रूम बांधल्यात तुम्हाला दाखवतो. मेन तर काय झालं मित्रांनो मी पोचलो आहे आणि 3 वाजलेत आणि जेवणाचं बंद झालं आहे. लेट झालो मी खरं तर मला माहीत नव्हतं 3 वाजता बंद होतं आहे. नाही तर मी जेवायला इकडं आलो असतो. बघूया आता इथं नाश्ता करूया काय आणि मग जाऊया दर्शन घ्यायला. मित्रांनो तर डोसा घेतलेला आहे. तर डोसा खातो आहे प्लेन डोसा. तर इथं सेल्फ सर्व्हिस आहे. आता माझ्याकडे एवढं सगळं सामान आहे. बॉटल बी पकडायची चावी बी पकडायची कॅमेरा बी पकडायचा. त्यामुळं बंद करतो आणि मग जाऊन कॅबला जाऊन दाखवतो मला. मित्रांनो तर चांगला लागतो डोसा. 80 रुपयात प्लेन डोसा आहे अशा प्रकारे पाहू शकताय. तर काय का थोडक्यात हुकलं. मी 10 मिनटं लेट झालो. 3 वाजून 10 मिनटांनी. 3 वाजायच्या अगोदर 2:30 वाजता आलो असतो तरी जेवण भेटलं असतं यार. चला पाहूया काय दर्शन होतं आहे कसं मंदिर आहे काय तुम्हाला दाखवतो. 1 नंबर असणार आहे मंदिर पण इथलं. चला मित्रांनो तर कॅन्टीनमध्ये नाही वे जरा नाश्ता केला म्हणजे एक डोसा खाल्ला आणि आता पुढं चाललो आहे. आता मंदिराचे दर्शन घेतो. तर हे पाहू शकतो भक्ती निवासलाच खास बनवलं आहे पण महाग असेल रूम. मी एका जणाला विचारलं तर त्यांनी AC रूम घेतली 1500 रुपयात 5 जण. 4-5 जण असल्यावर काय नाही 300 रुपये द्यायला. एकट्याला एवढे पैसे नाही ना जमत असे. टॉप क्वालिटी बनवलं आहे सगळं. तर मंदिरात जाऊया.
मित्रांनो फायनली इथनं रोड भेटलाय दर्शन करायला जायला. चप्पल बूट कुठं काढायचे काय माहिती. घालून जाते चप्पल, काय अडचण नाही. चला जाऊया आपण दर्शन करायला. अशा पद्धतीने मार्ग आहे. मित्रांनो ते इकडं पाहू शकताय हनुमान मंदिर म्हणून आहे. हे गुजरातीमध्ये लिहिलं आहे त्यामुळं आपल्याला काही समजा नाही. इथं बांधलेलं आहे हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी. हे अशी गुजराती भाषेमध्ये लिहिलेलं असतात हे. तर आपण आलेलो आहे आतमध्ये. एकदम जबराट खतरनाक बनवलं आहे आतमध्ये, पण ऊन लय पण. मंदिराचा परिसर पाहून घ्या कसा आहे, एक नंबर. तिकडे एक मंदिर दिसतंय आणि हे असा परिसर आहे सगळा. आणि इकडं हनुमान मंदिर आहे आणि 51 फुटाचे हनुमान पलीकडे आहेत. अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया. लय ऊन भयंकर ऊन आहे, बाकी काय नाही आहे. आता इथं बूट वगैरे काढायचे आणि मग जायचं असं आहे. त्यांनी तर आलो आहे आता. तर इथं चप्पल स्टँड वगैरे काही दिसत नाही आहे. चप्पल इथंच कुठं तरी काढायला लागेल आणि मग प्रवासाला जायला लागेल. अशा पद्धतीने चप्पल काढून आणि मग जाऊया आत दर्शन घ्यायला. लय गर्दी नाही आहे दर्शनासाठी. मॅक्स टू मॅक्स आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील. मित्रांनो तर मंदिराच्या आत आलोय. तर अशी गर्दी आहे आणि इथनं फोटो काढूया आता मोबाईलमध्ये, कॅमेऱ्यात नाही काढत. पाहू शकता अशा प्रकारे आतमध्ये असं मंदिर आहे. मित्रांनो तर पाहू शकता समोर बजरंगबली की जय. कसलं जबराट मूर्ती. मित्रांनो तर हनुमान मंदिराचे दर्शन पण झाले आणि ह्या हनुमान मंदिराचं नाव आहे कष्टभंजन हनुमान मंदिर. म्हणजे ज्यांना जे काही कष्टपीठ आहेत ते इथं आल्या तर त्या दूर होत्यात असं म्हणणं आहे. तर मित्रांनो ह्या मंदिराची स्थापना नव्हे 1905 मध्ये आनंद स्वामी यांनी केली होती. 1905 मध्ये म्हणजे सन 1849 मध्ये केली होती असं मानलं जातं. मित्रांनो हे इथलं मेन मंदिर आहे आणि ह्या मेन मंदिरामध्ये जे हनुमान मूर्ती आहे त्यांना नव्हे सोन्याचा आणि हिऱ्याचा शिंगार केलेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल, मी फोटो पण टाकला असेल, नाही तर छोटी व्हिडिओ क्लिप पण टाकली असेल मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे कष्टभंजन हनुमान मंदिर आहे. मित्रांनो ह्या हनुमान मंदिराचं सांगायला गेलं दुसरं तर इथं समजा एखाद्याला भूत पचत असलं काही, त्याला मागलं फळं असलं तर ते पण इथं आलं तर त्याच्या पाठीमागनं नष्ट होऊन जातं. अशा प्रकारे आहे. आणि मित्रांनो पाहू शकता हे मेन मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागच आता तुम्हाला मी तिकडंच घेऊन चाललो आहे. 54 फुटी उंच हनुमानजीची मूर्ती आहे मोठी. तर ती पाहू शकता व तिथं 54 फुटी हनुमानजीची मूर्ती आहे. आणि ती मूर्ती आपलं ब्रॉन्झ या धातूमध्ये, आपण नाही म्हणत कांस्य पदक जिंकलं, ब्रॉन्झ मेडल जिंकलं, तर त्या ब्रॉन्झ या धातूपासून बनलेली आहे. मित्रांनो तर आलोय आता मंदिराच्या पाठीमागं. तर पाहू शकता हा इतका किंग ऑफ सालंगपूर म्हणून आहे, एकदम जबरा. हां मित्रांनो तर मंदिराच्या पाठीमागं आलोय आणि मंदिराच्या पाठीमागं पाहू शकता ही भव्य अशी मूर्ती हनुमानजीची आणि ती ब्रॉन्झ या धातूची, म्हणजे कांस्य पदक नाही का तुम्ही म्हणलं, कांस्य पदक, ब्रॉन्झ धातूची मूर्ती. आणि जवळपास ही मूर्ती नव्हे 3000 किलो वजनाची, म्हणजे 3 टनाची मूर्ती. इतकी उंच, इतकी मित्रांनो ही मूर्ती नव्हे 3000 किलोची, म्हणजे 3 टनाची मूर्ती सगळी. असं पाहू शकता इतकी मोठी मूर्ती. आणि ह्या मूर्तीपाशी आलं तर त्या मूर्तीवर लिहिलं आहे किंग ऑफ सालंगपूर. तर मित्रांनो त्या मूर्तीपाशी आलं तर लिहिलं आहे किंग ऑफ सालंगपूर. आणि मूर्तीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर ते पाहू शकता हे समोर मूर्ती आणि मूर्तीच्या बाजूने संपूर्ण छोटे छोटे मंदिरं बनलेली आहेत. आणि ही भव्य मूर्ती आणि मूर्तीच्या खाली ह्याचा इतिहास लिहिलेला आहे, दाखवलेला आहे छायाचित्राच्या मदतीने. आणि किती मोठी भव्य आपल्या हनुमानजीची मूर्ती पाहू शकता. अशा प्रकारे चारही बाजूनी मंदिरं बनलेली. आणि ह्याच्यासमोरच एक प्रचंड मोठा लॉन आहे. इकडं पाहू शकता, इकडं लॉन आहे, इकडं लॉन आहे. आणि तिकडं पाहू शकताय ते दिसतंय ते मंदिर आहे. अशा प्रकारे
आणि इथं लोक सगळे फोटो काढतात. आज शनिवारी दर्शन झालं उलटं माझं एकदम मस्त दर्शन झालं. तर आपण गाडी दुसऱ्या साईडला पार्किंगला लावली. तर जाऊया. दिसले का तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी तिकडून इकडं आलो. मी आलो होतो रील काढली पण यूट्यूबसाठी सांगायचं राहिलं होतं त्यामुळे परत आलो मी. चला मित्रांनो, तर मी आता गुजरातमध्ये अशा हनुमान मंदिरात आलोय ना मित्रांनो, त्याचा तुम्ही इतिहास जाणला ना तर तुम्ही चक्कर राहताल. तर मित्रांनो, प्राचीन काळामध्ये शनिदेवाचा कोप खूप वाढला होता. त्यावेळेस नाही इथले जे भक्त होते ते हनुमानजीपाशी गेले आणि म्हणे त्यांनी शनिदेवाबद्दलची तक्रार हनुमानजीपाशी केली. तर मित्रांनो, हनुमानजींनी शनिदेवाला दंड देण्याचं ठरवलं. त्यावेळेस शनिदेवाला माहिती होतं की आपल्याला हनुमानजी आता दंड देणार आहे. तर त्यांनी काय केलं, एका स्त्रीचं रूप घेतलं आणि त्या स्त्रीच्या रूपमध्ये जाऊन ते हनुमानजीच्या पाया पडले आणि त्यांची माफी मागितलं. तर हनुमानजी हे बाल ब्रह्मचारी होते त्यामुळं नाही त्यांनी त्यांना माफ केलं. तेव्हापासून नाही इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शनिदेवांनी सांगितलं की बाबा जे पण इथं येतील दर्शन करायला त्या सगळ्यांचं पापमुक्त होईल, असा इथला इतिहास आहे. मित्रांनो, तर शनिवारी प्रचंड गर्दी असते. तर पाहू शकता इथं लॉनमध्ये वगैरे पण खूप माणसं बसलेली. शनिवार आणि मंगळवारी खास गर्दी असते. आपण शनिवारी चालू पण दर्शन एकदम पद्धतशीर आहे मित्रांनो. दर्शन लाईनचंच मला भारी वाटलं की बाबा गर्दी एवढी शनिवार असून 5 मिनटं पण लागले नाही दर्शनाला. आणि इथं यायचं कसं ते पण मी एक भाऊ आहे लोकल, त्यांनी सांगितलं मला. तर त्याची क्लिप इथं टाकल मी. अशा पद्धतीने आहे. तर परत आलो आपण ह्या मंदिरात. तिथं पुढे एक मंदिर आहे. त्या मंदिरात एक जाऊया आपण, काय नक्की मंदिरात त्या. मित्रांनो, तर समोर मंदिर आहे. इथं आपल्याला हे कुठले किती से भाई आप भाऊ लयच प्रश्न गांधीनगरचे भाऊ लय प्रश्न विचारत होते. अशा प्रकारे हे मंदिर आहे. आणि फायनली मंदिराला बाय बाय म्हणतोय. मंदिराच्या समोर इकडे एकदम मस्त अशी कमान दिसती, पण तिकडं मार्केट आहे. पण तिकडं पण राऊंड मारून येऊ नक्की काय आहे आणि मग जाऊया. मित्रांनो, तर हे मोठं भव्य अशी कमान होती ना, त्या कमानीतनं बाहेर आलोय. तर बाहेर आल्यानंतर ना इकडं मार्केट लागले असं पाहू शकताय. आणि इकडे एक वाड्या टाईप आहे. त्या वाड्यात पण काही नाही, हॉटेलच दिसतंय राहायचं, बाकी काही नाही. सर इसमें क्या है ये बिल्डिंग में आगे वाला है उसमें स्वामीनारायण मंदिर आहे का? तर मित्रांनो, हे स्वामीनारायण मंदिर आहे मित्रांनो. तर पाहू शकता इकडं मोठी कमान आणि इथं पाहू शकताय हे स्वामीनारायण मंदिर आहे. तर मंदिराच्या आत पण जाऊया. हे एकदम कसला मोठा हवा मेलला कसं वाटतं पाहिलं तसं मेल आहे. नुसते खिडक्या दिसतात अशा प्रकारचं आहे. चला आतमध्ये एकदम सुंदर मंदिर दिसते पांढरं. बघूया आतमध्ये नक्की कसं आहे, तुम्हाला पण दाखवतो. फर्स्ट टाईमच येतोय मी. हे मीच झालं असतं, मी आता मागाय निघालो होतो. पण इथं पाहू शकताय हे आहे स्वामी नारायण मंदिर इथलं. तर हे सगळं पूर्ण व्हाईट मटेरियलपासून बनवलेलं आहे. पाणी प्यायची सोय पाहिजे मला, पहिलं तहान लागली मला. ओके चलो. तिकडून मेन एंट्रन्स तिकडून आहे, साईडवाले. तर तिकडून जाऊया आपण. तर तिकडून पाहू शकताय ती दिसते ना, ती मेन एंट्रन्स आहे. इथं पाहू शकताय गार्डन एकदम टकाटक बनवलेलं आहे. अशा प्रकारचं हे मंदिर आहे. कसलं जबराट दिसते मंदिर. अशा प्रकारचं मंदिर आहे. त्याला गाणंच लावा मला वाटतंय. मित्रांनो, तर मंदिराच्या आतमध्ये काही शूटिंग अलाउड नाही आहे. इथनं व्ह्यू बघा मंदिराच्या बाजूचा, कसलं जबरदस्त. गार्डन पण बघा कसलं खतरनाक लावलं झाडं बिडे. इथं आतमध्ये अजून कामं चालू आहे घिसायची, त्यामुळे आतमध्ये जाणं पण बंद आहे हवेची यायसाठी. अशा पद्धतीने सुंदर बनवलं एकदम. पण मंदिराचे गेट बंद आहेत. हे नवीनच बनलेलं दिसते मित्रांनो. तर हे मेन मंदिर आहे. मेन मंदिराच्या समोर एक मंदिर आहे, त्या साईडला एक मंदिर आहे. आणि इथं एक मोठं विश्रामगृह दिसते. पाहू शकता स्वामी नारायण मंदिर आहे. हे कसलं जबरदस्त आहे. इथलं मेन तर गार्डनिंग इतकं जबरदस्त केलं आहे ना भाऊ, पाहिलंच असं भारी वाटते. पाहू शकता. आता इथनं आपल्याला एक्झिट घ्यायची. इथं पण तुम्हाला जेवायसाठी प्रसादालय भेटून जाईल. मित्रांनो, तर फायनली बाहेर निघालोय. पण इथली गार्डनिंगच मला लई आवडली भाऊ. काय दिसतात फुलं बिलं. मंदिराला सुंदरता ह्या फुलांमुळे किती भाऊ.
मित्रांनो तर मंदिराची मोठी गोशाळा पण आहे, ही पाहू शकताय. ही पूर्ण गोशाळा आहे अख्खी, दिसते का इकडं पाहू शकता. इथनं स्टार्ट होती आणि इथनं इथपर्यंत अख्खी गोशाळा आहे. तर तुम्हाला जवळ दाखवतो नक्की गोशाळा असते. इथं कशा आपल्या देशी गाय असतात ना तशा गाय आहेत. तर इथं पाहू शकताय कसली जबरदस्त. इथं मुक्त गोठा दिसतोय आणि इकडं बंदिस्त बांधलेले पण आहेत. नक्की काही आलोय तर फिरलं पाहिजे सगळं. पाहू शकता अशा प्रकारे बंदिस्त पण गोठा आहे. गायांना पण कॉन्क्रीटचं बनवलं आहे बघा, मस्त बघा कशी अशा पद्धतीचं आहे. हा बघा रेडा एकच दिसतोय, ब्रीडर दिसतोय हा मेन. आणि ह्या बाकीच्या सगळ्या गाय आहेत, म्हशी बिशी सगळ्या आहेत, म्हशी गाया बिया सगळ्या आहेत. आतमध्ये पण दिसते, आतमध्ये जाऊन बघूया गोशाळाच्या मध्ये आतमध्ये काय ज्या मार्क्या दिसतात त्यांना बांधून ठेवले आणि ज्या पाहू शकते अशा प्रकारे नुसते म्हशीच म्हशी. तर चला हो का, इकडून म्हशी बाहेर निघतात आता. गोठ्यातनं सोडल्यात बहुतेक, दूध काढायला बाहेर काढल्यात म्हशी असं मला वाटतंय. कसले आहेत व्हरायटीचे वेगळी हो का, त्यातला वळू सांडे काही अशा पद्धतीचे आहे. मग कष्ट भजन हनुमान गौशाला म्हणायचं आहे. तर इथं गायांचं खाद्य आहे, इथं म्हणजे आपलं गोळी भुसा पेंड आहे आणि इथं आपलं सुक्कं खाद्य अशा प्रकारचं आहे. ह्या कोठारामध्ये सुक्कं खाद्य आणि इकडं भुसा पेंड वगैरे. चलो जाऊया आता, लई झालं आता आपण निघूया इथनं बाहेर. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता सालंगपूरला आणि इथं आलो होतो. हनुमानजीचं एकदम मस्त मंदिर आहे ते पाहिला आणि इथंच गाडी पार्किंगला लावून गेलो होतो आणि अचानक आलो आणि 3 भाऊ गाडी पाहत होते. तर हे भाऊ आपले महाराष्ट्रातले, तर इथं भाऊ काय म्हणतात कुठले अगोदर भाऊ तुम्ही कुठले आहेत? जय श्रीराम, मी पुण्याचा योगेश सोनवणे. अजून 2 भाऊ आहेत, या की तुम्ही लाजू नका. जय शिवराय. हां नमस्कार. ओके बोल, काय म्हणताल भाऊ? काय नाही बघा, दादाची स्वप्नील भाऊची स्टोरी बघितली पहिला. तर स्टोरी बघून कळलं आम्हाला की म्हटलं सारंगपूरमध्ये आहे. आम्ही अहमदाबादमध्ये होतो, काही कामानिमित्त आलो होतो. म्हटलं चला गाडी काढा, स्वप्नील भाऊला गाठू जरा. बरेच दिवस झाले त्यांच्या मागं आपण प्रयत्न करत होतो, पण अचानकपर्यंत त्यांची गाडी पण भेटली. आता आपण अर्धा तास या ठिकाणी वेटिंग केली. म्हटलं स्वप्नील भाऊ येतील, दर्शनाला वगैरे गेले असतील. बरोबर स्वप्नील भाऊ आले. स्वप्नील भाऊंची आमची भेट झाली. लई भारी वाटलं की बाबा आपल्या महाराष्ट्राचा माणूस. आता आम्ही पण गुजरातमध्ये इकडे कामाला आले महाराष्ट्र सोडून. पण जेव्हा आपला एक माणूस जरासा एवढा लांब आपल्याला काही करायला आलेला दिसतो, त्यांची जी उमेद वगैरे बघून आपल्याला जेव्हा आनंद झाला आहे ना, म्हणजे आता काही शब्दात आम्ही सांगू शकत नाही. त्यांना भेटल्यावर ते त्यांना कळलंच नाही. तर मित्रांनो भाऊ भरपूर खुश झाले होते आल्यावर मी, आणि खरंच आनंद झाला भाऊंना भेटून. मला वाटलं पण नव्हतं इथं कोण भेटून, तर भाऊ भेटले, आनंद झाला. आणि भाऊ पण चांगले गडकिल्ले वगैरे आपल्या इकडं आल्यावर मस्त फिरत असतात का हो? आणि आपलं गडकिल्ले संवर्धनाचं काम असतं. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान म्हणून आपली संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये आपण ते महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यांमध्ये आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची कामं करतो. दादांना संपूर्ण माहिती दिलीच आहे दादांना. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. इतक्या लांब येऊन आपली माणसं भेटल्यावर खूप आनंद होतो. अजून कोण काय बोलणार तुमच्यापैकी? नाही, हे आपले 4 भाऊ होते. बोला हर हर महादेव. मित्रांनो तर हे मेन गेट आहे सालंगपूर मंदिराचं, पाहू शकता गेट नंबर 4. तर इथनं हे आतमध्ये पाहिलं ना, तर इथनं तुम्हाला दाखवतो की इथनं आतमध्ये पाहिल्यानंतर ना इथनंच आपल्याला आपण मगाशी जे हनुमान मंदिरापाशी आलो होतो पुतळ्यापाशी, तर इथनं दिसतो आपल्याला. पुढनं दाखवतो, पुढनं आम्हाला. मित्रांनो तर पाहू शकताय हे बजरंगबलीची मोठी मूर्ती 54 फूट उंच. तर त्यामुळे तिच्या पाठीमागं आलोय आता. अशा प्रकारचं आहे, तुम्हाला मगाशी दाखवलं. इथनं मेन गेट आहे, गेट नंबर 4. तर ह्या गेटने आलो असतो तर इथं पार्किंगला लावून लगेच मंदिरात गेलो असतो. मी दुसऱ्या गेटने आलो. मित्रांनो तर सालंगपूरमध्येच हनुमान मंदिर आहे ना, त्याच्या इथंच बेसमेंटमध्ये फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. म्हणजे 100 रुपये डिपॉझिट घेतात आणि 100 रुपये जाताना आपल्याला लोकांची चावी दिली. जर लोकांची चावी मागाई नाही दिली तर 100 रुपये त्यांच्याकडेच मागाई. ज्यावेळेस दिला आपण लोकांची चावी त्यावेळेस आपल्याला डिपॉझिट माघारी भेटणार आहे. अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचा मोठा असा हॉल आहे, तिथे 100 रुपये दिले. आता थांबायचं, बघूया कसं होतंय. पहिलं तर सामान घेऊन येऊ द्या. एवढं सामान आणणं लय मुश्किल आहे. आता कुठली बॅग आणायची? 2च बॅग घेऊन येतो. खायच्या तर कसं ठेवतो आणि ह्याचं पण तसंच ठेवतो. ओके चलो.
मित्रांनो तर संध्याकाळी लईच पब्लिक आली पाहू शकताय. मग अशी तर एवढी पब्लिक नव्हती, आता लईच पब्लिक आली. तर आपण जाऊया तिथं, पुढं अन्नक्षेत्र आहे, त्या अन्नक्षेत्रामध्ये जेवण करूया आणि मग माघारी येऊया. मंदिर पण बघा काय टॉप क्लास दिसते आता, एक नंबर. सगळाच परिसर एक नंबर दिसतोय. मित्रांनो आता कष्टभजन हनुमान मंदिराच्या भोजनालयामध्ये आलोय. तर लाईन लागली जेवणासाठी. पाहूया लाईनला लागून जेवण करून घेऊया. चप्पल वगैरे नाही काढायला लागत, चप्पल सहितच आलोय मी तर बुटासहित. पाहू शकता किती गर्दी झाली पाठीमागे. त्या साईडला एक लाईन आहे, ह्या साईडला एक लाईन आहे, अशा प्रकारचं आहे. मित्रांनो तर खूप मोठं अन्नक्षेत्र होतं. एका वेळी 4000 लोक बसतील असं एवढं मोठं अन्नक्षेत्र होतं ना. अशा प्रकारचा प्रसाद होता मित्रांनो. दाल खिचडी, त्यानंतरनं रोट्या आणि बटाट्याची भाजी. तर मित्रांनो त्यानंतरनं आपण आपल्या जिथं आपण 100 रुपयात डोरमॅट्री घेतली होती तिथं पोहोचलो होतो आणि तिथंच मुक्काम केला. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.